हाय, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. सो ओ शिट, हे मजेत दिसतंय. ओके, तो आज ना अचानकच आमचा प्लॅन बनला की बाहेर जेवायला जायचं. तर म्हटलं चला ब्लॉग पण स्टार्ट करूयात, कारण 7 दिवस झाले, आय थिंक 7-8 दिवस होऊन गेले ब्लॉग आलाच नाही आहे. तर आरीवर्कमुळे जास्त काही टाईम नाही भेटत काही करायला, दुसरं काही कुठे जायला वगैरे. बट आज अचानकच प्लॅन बनला, तो म्हटलं चला आज ब्लॉग बनलाच पाहिजे. सो पटकन मी पहिले आवरून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भेटते. ओके, आणि कुठे जायचं ती स्पेशल म्हणजे छान जागा, माझी फेवरेट जागा. तर मग ते सगळं मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की आपण कुठे चाललो आहे. आणि एक हिंट देते, जे खेकडा लवर असतील ना त्यांनी हा ब्लॉग आवडीने म्हणजे त्यांनी तर नक्की बघा, कारण तुम्हाला कळेल की पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आउटसाईडला थोडंसं बट एक छानसं खेकडा स्पेशल रिसॉर्ट म्हणजे हॉटेल आम्ही चालू जेवायला. तर मग पहिलं मी आवरून घेते, मग मी तुम्हाला सांगते आपण कुठे चालू आहे. सो फ्रेंड्स, फायनली माझं आवरून झालंय आणि मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा. मला तर खूप आवडतो हा ड्रेस, माझा फेवरेट आहे. आणि आज आम्ही जेवायला कुठे चाललोय हा मेन प्रश्न आहे. तर तुम्ही थंबनेलवरनं ओळखलंच असेल, आम्ही चाललोय खेकडा स्पेशल हॉटेलला आणि जे आहे कुडजे गावमध्ये. तर चला, तर मग आपण पहिले तिकडे जायला निघूयात आणि मग पुढे मी तुम्हाला त्याची सगळी माहिती देते. सो चला निघूयात. सो मी आता काय केलं, पहिलं म्हटलं तुम्हाला गुगल मॅपवरती सगळं दाखवते इन्फॉर्मेशन. सो मी प्रथमेश हॉटेल खेकडा स्पेशल म्हणून टाकलं. त्यानंतर इथे आले बघा कुडचे गाव, पुणे महाराष्ट्र. तर आम्हाला खडकवासल्यापासून एक 17 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्ही जिथून कुठून निघणार असाल तिथून तुम्ही हा लोकेशन टाका. आता आम्ही जस्ट पोहोचलोय. तर आता मी तुम्हाला इथे सगळं दाखवते. आत्ता जस्ट आम्ही पोहोचलो, तर मग मी पहिलं मसाला पापडची ऑर्डर दिली आणि थोडंसं व्ह्यू पण बघा. म्हणजे ॲक्च्युली आम्ही नेहमी येतो तेव्हा वरच्या साईडला बसतो, तो वरचं सगळं मी तुम्हाला नंतर दाखवते. आत्ता तर आम्ही इथे आलोय, खाली बसलोय आणि ही त्यांचं मेन्यू कार्ड आहे. तर मी सुरुवातीची फक्त थाळीच दाखवते की तिला कोणती थाळी ते तुम्ही बघा. बाकीचं मेन्यू कार्ड मी नाही दाखवलं, ऑब्व्हियसली नको वाटलं मला ते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये मला ऑर्डर केली आहे खेकडा स्पेशल थाळी आणि ह्यांना ऑर्डर केली आहे प्रॉन्स थाळी. मग पहिले जरा मसाला पापड घेतलं आणि मस्त मसाला पापड खाऊन मग ही ह्यांची प्रॉन्स थाळी आहे. ही पण छान होती, पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट जी आहे इथली ती खेकडा स्पेशलच आहे. तर त्याच्यामुळे खेकडा थाळीच खूप भारी लागली मला तर. आणि मग आम्ही दोघांनी जास्त करून खेकडा थाळीच खाल्ली. मग ह्यांनी प्रॉन्स थोडे कमी खाल्ले, कारण की प्रॉन्स थोडे फ्रोझन वाटले आम्हाला. बट खेकडा थाळी तर बेस्ट होती. म्हणजे ही थाळी ना अशी टेस्ट आहे ना बाहेर कुठं भेटणं थोडंसं इम्पॉसिबल वाटतंय, कारण की ह्यांची टेस्ट आहे ना खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे. म्हणजे इथे जर आलात ना तर चिकन मटन किंवा दुसरं काही खाण्यापेक्षा तुम्ही खेकडेच खावा, कारण की खेकडा थाळी खूप भारी आहे ह्यांची. मला तर खूप 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 जास्त आवडली. मी तर किती एन्जॉय करते हे खाताना. मी इतकी व्यस्त झाली की मग मी मोबाईल ठेवून दिला आणि पहिलं खाऊन घेतलं थोडंसं. तुम्ही हे पण एक बघा की आम्हाला इथे छोटासा पाटा वरवंटा दिला आहे खेकडे फोडायला. ते मला ह्यांचं खूप आवडतं. तो मी मस्त ते खेकडा फोडला. मला ह्याच्यावरती खूप मजा वाटते म्हणजे खेकडे फोडायला. तर मग थोडंसं फोडून घेतले ते आणि छान शिजवतात ते खेकडे. तर मग ते टेस्ट पण खूप छान लागते आणि मला तर खूप आवडतात. म्हणजे आता मी काय एक्स्ट्रा सांगू, बट खूप छान टेस्ट आहे. तुम्ही नक्की इथे जावा आणि नक्की एकदा बघा तर टेस्ट त्यांची कशी आहे. आणि तर मग मी काय केलं, नंतर म्हटलं चला तर जेवण वगैरे झालं तर एक तुम्हाला छोटंसं व्ह्यू दाखवा वरचा पण, वरच्या फ्लोअरचा पण, कारण आज तर वरचं फ्लोअर बंद होतं. बट मी विचार केला की तुम्हाला फक्त आता माझ्या ब्लॉगमध्ये दाखवण्याकरता मग मी त्यांना विचारलं की मी वरती जाऊ शकते का. मग ते लोकांनी मला परमिशन दिली तर मी वरती आली आहे. आणि इथून थोडंसं व्ह्यू बघा, खूप छान वाटतं. हे समोरचं सगळं लांबपर्यंत खूप मस्त दिसतंय. मला खूप असं वाटत होतं की वरती बसायला भेटलं पाहिजे होतं, बट त्यांनी सगळ्यांना खालीच बसवलं होतं. सो ठीक आहे, आम्ही दुपारचं तर त्यावेळेस नेहमी वरती बसायचो, बट तेव्हाचे काही आता व्हिडिओ वगैरे नाही आहेत. पण खूप छान वाटत होतं. आता हे बघा, हे वरचं एरिया आहे, इथं नेहमी बसतो आम्ही दुपारचं वगैरे होतो. पण काय माहिती असताना बंद केलं. इथे आम्ही बसलो होतो, खालच्या साईड ही खूप छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता निघालोय. सो आता आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आम्ही इकडे निघालोय. बिल वगैरे आमचं आय थिंक आलं होतं 1000 रुपये काहीतरी. आमची जी प्रॉन्स थाळी होती ती 500ची होती आणि जी माझी खेकडा स्पेशल होती ती 460ची आणि 60चा काहीतरी पापड होता. नंतर मग मेन तुम्हाला मी शेवटची क्लिप म्हणजे मी येताना घ्यायची होती ती राहिले. इकडनं जे उजव्या साईडला जाते म्हणजे ड्रायव्हर साईडला ते आहे खडकवासला, इकडे आहे सिंहगड रोडकडे जायचं रस्ता. सो गाईज, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.